वरद हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सद्गुरु गंगागिरी महाराज की जय. श्रीपाद रामदास महाराज आज की जय. दुरंदादा महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की की जय. निवृत्तीनाथ महाराज की जय. हर हर महादेव. जे जे येथे पावे ते ते समर्पावे सेवी. सहपूजा याची नावे गळित अभिमानी भावे. अवघे भोगिता गोसावी आदी अवसानी जीवी. तुका म्हणे सीन न धरिता नव्हे भिन्न. देवाधिदेवा जगत्रे जीवा परीसी केशवा विनंती माझी. माझी वाणी तुझे प्रणिगुण नामायचे दे प्रेम काही कळा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जे जे येथे पावे ते समर्पावे सवी सेवी. प्रारब्ध योग्य करून ज्या ज्या ठिकाणी म्हणून जे जे भोग प्राप्त होतील ते ते सर्व हरीच भोगतो आहे अशा समजुतीने हरीच्या सेवेकडे समर्पण करावे. यालाच सहज पूजा म्हणतात. हा. ही घडण्याला आपण मात्र देहाभिमानाने गलित व्हावे. सहज देवाची पूजा कशी होईल याच्यावर अभंग आहे. हा. फोन म्यूट करा सगळ्यांनी. बरे कुत्रे ऐकत आहेत. आपल्याला जे भोग प्राप्त होतात ते प्रारब्धानुसार होते असं समजायचं. ते सर्व दिवस भोगितो असं समजायचं. देवाच्या कृपेनं सगळं असं समर्पित भावानं आणि तीच त्या पद्धतीनं भगवंताची सेवा करीत राहावं. म्हणजे सहज पूजा होईल म्हणतात ती. पण आपला देह माणूस देह अभिमान सुद्धा लागतो त्याला. राम करता हा भाव ज्या वेळेस होईना आपला देवा मी करतो हा भाव सुटला पाहिजे. जोपर्यंत आपल्याकडे देहाचा अभिमान आहे तोपर्यंत मी करतो हा भाव असतो. ती सहज पूजा नाही घडत. घडती पण सहज नाही घडत. सहज कर्मी ती झाली ब्रह्मार्पण. जननो हे अवघे जनार्दन ऐसे ऐकता निवती साध. देव मामलेदारांचं जीवन काय झालं होतं मग? असंच झालं ना मग. काय जे सगळा नोकरीचा पैसा जनता जनार्दना करताच परोपकार करताच खर्च व्हायचा ना. त्यांना तर काही मोलबाळ नव्हतंच. दुसरा काही विषयच नव्हता. ते स्वतःच अलंकार मोडावं त्या माऊलीना.
कोणाचं काही असो, म्हणजे मुंज असो, कोणाचं लग्न असो, कोणी आजारी असो, यायचं फक्त महाराजांकडे. ज्याला जेवढं असेल तेवढं देऊनच टाकणार ते. सहज पूजा झाली ना मग. ते काय झाली मग, सहज पूजा झाली ना त्यांचा जनार्दनाची. पण देहाभिमानाने गलित व्हायला लागते, मान सोडावा लागतो. देहाचा अभिमान सोडणं तर लय अवघड. 10-5 रुपये पेटी टाकले तर आपल्याला असं वाटतं आपण लय मोठं काहीतरी केलं सारखं वाटतं. जीवामध्ये वास्तव्य करून सर्व काही भोग आत्मा राम जन्मापासून मरेपर्यंत भोगीत आहे, नाही का? एवढं कळलं तर मग काही कामच नाही राहिलं ना. आपलं काय जेवढं चाललंय सगळ्या क्रिया ते आत्मारामामुळेच चालल्या. सूर्य काही करत नाही, पण सूर्य उगवल्यावर सगळे कार्य चालतात ना. सूर्य तर जागेवरच आहे, साक्षी आहे तो, पण त्याच्याशिवाय पान हलत नाही ना. हो म्हणले दिवस उगवल्यावर. दिवस उगला का आपाप सगळं जगाची राशी चालू होती ना. आणि जर आपल्या अंतःकरणामध्ये ज्ञान सूर्य प्रगट जर झाला तर, आपल्या हृदयात जर ज्ञान सूर्य प्रगट झाला मग अवघाजनी प्रकाश, मग तर होईल का नाही, सर्व काम आत्माराम जन्मापासून तर मरेपर्यंत. असं याच वास्तव्य शरीर धारण करण्यापासून तर शरीर सोडण्यापर्यंत त्याच्या शक्तीनं चालतंय ना सगळं शरीर हे. आत्माराम तोच भोगता नारायण, नाही का, दाता नारायण. म्हणजे त्रिपुटी नष्ट करावं लागेल त्याला मग. कर्तृत्वाचा अभिमान, नाही का, ध्येय ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा. सहस्रदळी उगवला सूर्य जायचा, हे त्रिपुटी आहे प्रत्येकाच्या मध्ये. त्रिपुटी जर नष्ट झाली, नाही का, एकच शिल्लक राहत. ती त्रिपुटी जर नष्ट झाली तर एकच. आत्मारामाच्याच सत्यानं सगळं चालतं असं ज्यावेळेस आपल्याला भासन त्यावेळेस मग काय राहिले आणता मग कुठे. मी पण राहिलाच कुठं मग. सगळं विश्वच भगवंताच्या सत्यानं चालत, आत्माराम मध्येच भगवंत. तुकाराम महाराज म्हणतात, जीवाने कर्तृत्व भोक्तृत्व अभिमान घेतलाय नाही तर देव त्याच्यावर निराळा नाही. त्यानं जर अभिमान सोडला तर मग देव त्याच्यावर निराळा आहे का? नाही ना. किती जवळ सांगितलंय व. त्याच्या जवळ नाही, त्याच्यावर निराळा नाही म्हणजे तोच देव आहे. बरोबर होईल ना सवी. अरे देव त्याच्यावर निराळा नाही म्हणजे तोच देव झाला ना मग. किती जवळ आणून किती सोपं सांगितलं. देवाची बरी, देवाची बरी खरी तुम्ही पण न म्हणा दे माझा. काय तसं आपल्याला असं वाटतं बाई काय साधे अभंग आहे नाही तर काय ते साधे. सगळा वेदांताचे, हा सगळं आत्मज्ञानाचे, फक्त भाषा सोपी म्हणून आपल्याला हे कळतं. नाही तर लय अवघड शब्द असले का डोकं दुखायचं काम होतं. अध्यस्तम, अध्यारोपण सोपं. कर्तृत्व भोक्तृत्व
अभिमान घेतला नाही तर बर का, अभिमान घेतला मग तो वेगळा राहिला ना देवापासून. मी करतो म्हटल्यानंतर मग जीव जाते. अर्जुनाचं तरी काय होत, तेच होतं ना. आणि नंतर तो म्हणला मुक्त झालो तुझ्यानेपणे, तुझ्या प्रसादानं मी मुक्त झालो म्हणले. सांगणं पुसणं काही राहिलंच नाही ना म्हणले. आता कर्तृत्व भावच नष्ट झालाय म्हणले माझ्यावाला. आता युद्ध करणार आहे तूच, मारणार आहे तूच, मारवणार आहे तूच, आता कोण आहे? मेलेल्यालाच मारल्यासारखं आहे ना म्हणले. मग हे काय भीष्माचार्य कृपाचार्य चित्रासारखे म्हणले. आता जे सोप्या भाषेत सांगितलंय महाराजांनी, जे 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 ठेपावे ते समर्पावे सेवे, सहज पूजयाचे नावे गळित अभिमाने भावे, अवघे भोगिता गोसावी, आधी अवसानी जीवी तुका म्हणीशी न धरिता नवी भिन्न. म्हणजे सहज कर्मेची झाली ब्रह्मार्पण. सहज स्थिती फार भारी, सहज नामस्मरण चालावं, त्यांना देवडताडाची करायची गरज नाही. सहज जे चालतं ना शांत, गाडी जरा अशी व्यवस्थित चालली ना सारखी, म्हणजे दुटकी नाही मारीत. लय रेस करणे खरं नाही, लय एकदम हे धाडधाड करणं योग्य नाही. असे तसंच आहे सहज स्थिती एक नंबर आहे. सहज स्थिती मध्ये सहज समाधी म्हणलं ना तिला. सहज नामस्मरण चाललं पाहिजे, सहज आंघोळणी पडलं पाहिजे. मग सहज पूजा होती, देवाची पूजा. कधी करतो तो भाव नष्ट झाला का देवाची पूजा होते. आपलं कर्म सोपं आहे, हळूहळू होईल. नशे तरी म्हणे नसो, परी वाची तरी वसो, देह पडो या चिंतने, विठ्ठल नाम संकीर्तने, दंभ स्थिती भलत्या भावे, मज हरिजन म्हणावे, तुका म्हणे काळे तरी मज सांभाळील हरी. देवाविषयीचे प्रेम मनात नसेल तर नसू दे, पण वाणीमध्ये निदान त्याचे नाव सदोदित राहू दे. नाम घेतलं प्रेम येतच असतं, प्रेम आतून येत असतं. आता म्हणले प्रेम नाही म्हणून नामस्मरण बंद नका ठेवते, आपोआप येत असतं प्रेम. नाम करण्याची इच्छा झाली हीच भगवंताची कृपा आहे. वाणीमध्ये निदान त्याचे नाव सदोदित राहू दे. विठ्ठल नामाचे चिंतन करण्यात देहावसान व्हावी, मरण यावे. प्रत्येकालाच वाटतंय ना, आणि प्रयत्न केल्यावर निश्चित ही गोष्ट घडते. भगवंताला आपली तळमळ कळते ना, तोच करून घेतो व्यवस्थित. त्याला किती काळजी मग आपली. त्याच्या नामस्मरणामध्ये देह पडावा ज्याची इच्छा आहे भगवंत करून घेतो. तळमळ पाहिजे फक्त. मग ते देवाचे नाव दंभाने, म्हणजे मला लोकांनी हरिभक्त म्हणावे अशा भावनेने का. कसं आहे, नाम हे कसं घेतलं तर व्हायला जात नाही, व्हायला जात नाही. ते भावाना श्रद्धेनं घेतलेलं लवकर काम करतंय, पण हे व्हायला जाईन असं नाही ना. एखाद्या माणसाला बसता येत नाही, एखाद्या माणसाला बसताच येत नाही, मग तो असा पडल्या पडल्या जेवला समजा, त्याचं पोट भरणार नाही का? तस महाराज म्हणले नाम जरी माझ्याकडून थोडं
स्वभाव असतो दंभ झाला, लोकांनी मला महाराज म्हणावा, आणि नामस्मरण त्याच्यामुळे करतो, पण तरी व्हायला जाणार नाही ना ते. तो दंभ नष्ट करीन ते नाम. तुकाराम महाराज म्हणतात, एवढ्यानेच हरी माझा काही काळाने तरी सांभाळ करीन. कृपाळू तो भगवान परमात्मा, सर्व जगाला सांभाळणारा भगवान परमात्मा. तुझं मोकळीला की नाही, सगळ्या जगाचा सांभाळ करतोय तो. फक्त काय आपला थोडा अज्ञान म्हणा, अभिमान म्हणा, अडवा येतोय. प्रेम काही लगेच परमार्थाला लागलो आपण, अंतःकरणात प्रेम येईन असं कसं होईल लगेच? त्याला कळत जातो ना. मूलबाळ झाल्यानंतर त्या मुलाबद्दल त्या आईला आपोआपच प्रेम निर्माण होतं ना. पण मग तिला काही दिवस वाटच पाहावं लागते ना. तिला कष्ट घ्यावं लागते 9 महिने. आता असतानाच प्रेम निर्माण होतं ना. तसं भगवंताबद्दल प्रेम नामानच निर्माण होईल. पण वाणीमध्ये निदान नसे तरी नसो मनी व नसो परीत वाचे तरी वसो देह पडो या चिंतने विठ्ठल नाम संकीर्तनी. म्हणजे जाऊ द्या, माझ्यामध्ये काही कमी असन, त्यांचं घरं नाही, आपलं घरं नाही. आपलं घरं नाही ते काही लगेच मन लागन असं नाही. सगळ्या गोष्टी काही लगेच घडत असतं असं नाही. एक अभ्यासच येतो नाही का. पहिलीला, बालवाडीला, दुसरीला, 5वीला, 10वीला जाणारच कधीतरी कलेक्टर होतच असतो ना. त्याची तपस्या व्हायला गेली का नाही ना. तसं चाललंय आपलं थोडं 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 थोडं. निश्चित भगवंत एक दिवस कृपा करीन, अंतःकरणाचं पवित्र होईल, अंतःकरणात प्रेम निर्माण होईल, मग आपल्या डोळ्यातून प्रेमाश्रू येतील भगवंताकरता, आणि मग तो आनंद अंतःकरणात मावायचा नाही. तो आनंद म्हणजे सामान्य आनंद नाही, महान ब्रह्मानंद येतो. आणि मग विठ्ठल नामाचे चिंतन करण्यातच देहावसन व्हावे, मरण यावे, हे सहज घडतं. मग गोष्ट अशी आहे, ज्याच्याबद्दल प्रेम आहे ते आठवत असतं आपापच. ज्याच्याबद्दल आपल्या अंतःकरणात प्रेम आहे ना, त्याची आठवण येते का नाही दिवसातून. ज्याच्याबद्दल प्रेम नाही त्याची काय आठवण आहे. त्याच्याबद्दल निरोप जरी आला तर आपण म्हणतो चालूच राहत ते काय. म्हणजे भगवंताच्या नामामध्ये प्रेम निर्माण झालं का भगवंताबद्दल आठव आपोआपच घडणार आहे तो. असं आहे म्हणून. आणि मग हरी त्याला सांभाळत असतो. दंभ स्थिती भलत्या भावे मग हरिजन म्हणावे, तो का म्हणे काळे तरी मग सांभाळेल हरी, नये जरी काही तरी भलतेही वाही. नये जरी काहीतरी भलतेची वाही, म्हणविल्या दास कोणी ना धरी विठी, समर्थाच्या नावे भलतेशी विकावी. तुका म्हणे सत्तावरी असे ते बहुता, तुला जरी काही येत नाही तरी कोणत्याही प्रकाराने तू आपणास मी हरीचा दास आहे असे म्हणवल्याने तुला कोणी विठी धरणार नाही. म्हणजे जन्म मृत्यूरूपी संसार आगर काम क्रोधाधिकाची तावडीतून तू सापडणार नाही. हरिभक्त म्हण तू फक्त, हरीचा दास या समन. हरीचा दास म्हणलं का आपोआप नातं तयार होईल. जरी काही येत नाही तुला पण देवाचं वशीला लागल्यावर देव
आपला स्वतः करता येईल ना. कोणतं नातं जोडणं दास म्हणल्यावर बाकीचे नाते समजा देव नाही जवळ करायचा बा. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण, बंधू, चुलता हे जरा जवळचे नाते आहे ना. पण दास म्हणल्यावर काय अडचण नाही. सेवा करायची दासताना फक्त नाही का. म्हणून म्हणले तुझ्या जन्म मृत्यूरूपी संसाराच्या तावडीतून सुटते ना. काम क्रोधाच्या तावडीतून सुटतील. दास जर झाला तर म्हणून एक दिवस दासच होशील ना. काम क्रोध अधिकाच्या तावडीतून सुद्धा सुटशील म्हणजे नाही का. समर्थाच्या नावाने पाहिजे तसे खपले जाते. मोठ्याच्या नावानं कसं आहे, बळीयाच्या अंकित आम्ही झालो बळीवंत. समर्थाच्या नावाने पाहिजे तसे खपले जाते नाही का. मोठ्या कंपनीचा शिक्का असला तर माणूस काहीच पाहत नाही. टाटा म्हणलं म्हणजे ती एक डोक्यात फिट होऊन जायले ना. एखादी स्टँडर्ड कंपनी समजा माणूस पाहत का काही. मग दुकानदाराला सांगतो नाही की आम काम करून टाकतो. तसं समर्थाच्या नावाने पाहिजे तसं काही खपलं जातं ना त्याचा दास झाल्यावर. समर्थाच्या सेवका वक्र पाही ऐसा मंडळी कोण आहे. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणजे सगळ्यांच्या मोठा आणि त्याचे दास झाल्यावर काही कमी पडणार आहे का. तुकाराम महाराज म्हणतात कारण समर्थांची सत्ता बहुतावर असते. या विश्वावर समर्थाची सत्ता आहे ना. भगवान समर्थ आहे, संत समर्थ आहे. म्हणून न संडावे अन्न न सेवावे वन म्हणून नारायणा किंवा भाषितो करोना नाही अधिकार काही घोकावे अक्षर. तुका म्हणे थोडे आयुष्य अवघेची कोडे. माझ्याकडून अन्नाचा त्याग होत नाही, वनवासही करवत नाही. म्हणून हे नारायणा तुला काकुळती येतो का तर वेदाक्षरी जी आहेत ती घोकण्याविषयी मला अधिकार नाही. मग उपवास घडत नाही, वनात जावायला बी होत नाही. म्हणून तुला काकुळती येतो बा. परमार्थ करावं वाटतोय. माझ्या त्यानं वेदाचा अक्षर घोकावा तर त्याला अधिकार नाही. ते फक्त ब्राह्मणालाच अधिकार आहे ना. मी काय करू. आयुष्य तर थोडे त्या गोष्टीची अडचण आहे मला. करुणा पराभंग आहे भगवंताला. करुणा भक्ता जगद्गुरु तुकोबारा असा एक वर्ग आहे ते ना. वाचता येत नाही. वेदाचा अधिकार नाही आणि घर सोडून तर काही कुठं वनात जायचं जाता येत नाही. उपवास काही व्रत करावं तर दम निघत नाही. मग तुला काकुळती येतो मी. हे नारायणा तुला काकुळती येतो नाही का. आणि आयुष्य तर एकदम थोडे. ही माझी अडचण आहे म्हणते. मग आता तू कृपा कर काहीतरी. भगवंत कृपा करतो मग. नाही वेदाचा अधिकार तर मग सोपं सांगतो ना.
वेद अनंत बोलिला. अर्थ इतुकाची साधिला विठोबाची शरण जावे निज निष्ठा नाम गावी. तू पांडुरंगाचं नामस्मरण कर, तो काम होऊन जाईल ना. कारण वेदाचा अर्थच तो आहे भगवंताचं चिंतन. पण निज निष्ठा नाम गावे, वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा, इतरांनी वावा भार माथा. वेदाचं मूळ आहे का भगवंताचं चिंतन. म्हणून वेदाक्षरी जी आहे ती गोखण्याविषयी मला अधिकार नाही. म्हणून मी काकुळती येतो भगवंता तुला. आयुष्य तर फार थोडे, आयुष्याचं त्याला असा गणित अवघड आहे, आपण लयच निवांत आहे नाही का. आयुष्याचं काम तर असं ठरलेलं नाही इतकंच आयुष्य. आपण तर भ्रमात आहोत, आपण तर काय अजून तरुण आहे भावा. अजून म्हातारं व्हायचं, मग 100 वर्ष होऊ बा नाही का. गॅरंटी नाही, गॅरंटी नाही. म्हातारपणी परमार्थ होत नाही, शरीर साथ देत नाही. शरीर जोपर्यंत शरीर चांगलं आहे तोपर्यंत ज्या गोष्टी घडतात. शरीर थकल्यावर काहीच करता येत नाही. ज्या व्यक्तीशी आपण बोलत आहात त्यांनी अपना कॉल होल्ड वर ठेवला आहे, कृपया लाइन पर रहा. आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उसने आपकी कॉल को होल्ड पर रखा है, कृपया लाइन पर बने रहें. The person you are speaking. एकाची उत्तरे गोड अमृत मधुरे, ऐशा देवाच्या विभूती भिन्न प्रारब्धाची गती. एकाची वचने कडू अत्यंत तीक्ष्णे प्रकाराचे 3. तुका म्हणे केले जन. हे सगळं जग आहे ना त्रिगुणामध्ये. सगळं विश्व 3 गुणामध्ये बांधलेलं आहे, सत्व रज आणि तम. सगळं जग काही सत्वगुणी, काही रजगुणी आणि काही तमगुणी. काही एक माणसाची बोलणे अमृतासारखी गोड असतात. काहींचं बोलणं अमृतासारखं गोड असतं. ते मागचं तपस्या म्हणायची. त्याच्या मुखातून आली मुखा वाटे अमृत वचनी. ज्या व्यक्तीशी आपण बोलत आहात त्यांनी अपना कॉल होल्ड वर ठेवला आहे, कृपया लाइन पर रहा. आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उसने आपकी कॉल को होल्ड पर रखा है, कृपया लाइन पर बने रहें. The person you are speaking with has put your call on hold. हरे कृष्ण. ज्या व्यक्तीशी आपण बोलत आहात त्यांनी आपल्या. महाराज म्हणतात काही एक माणसांची बोलणी अमृतासारखी गोड असतात आणि काहींच असं आहे का मग ते राखेल टाकायचंच काम. काही करा. महाराज म्हणते बरे झाले देवा बैल कर कशा. एक स्वभाव नाही ना सगळ्यांचा. आता हे जे लक्षण सांगितले हे सत्वगुणाचं लक्षण आहे नाही का. प्रकृती सात्विक काहींची असती. पहिलं सगळे सत्वाचे लक्षण आहे. काही एक माणसाची बोलणे अमृतासारखी गोड असते, मुखी अमृताची वाणी, देवाचे कारणी. म्हणजे मागच्या जन्मात घासेला असेल ना तशी बरी गोड होईल आपोआप. आपोआप कशी होईल ती. अरे ती मशीनच कसं बनवलं देवानं मागच्या कर्मानुसार नाही का. सगळ्यांची नाही म्हणले. काही एक माणसाची बोलणे अमृतासारखी गोड असते, त्यांचं बोलणं गोड वाटतं.
आणि काहींचं असं बोलणं असतं काय ऐकावंच वाटत नाही. समजून घ्यायचं ते सत्वगुणाचं बोलणं नाही का. अशा प्रकारे ह्या देवाच्या विभूती प्रारब्ध गतीने भिन्न भिन्न आहेत. प्रारब्ध झालंच ना. एकाच आईची मुलं असते 2-4 सारखे असतात का? नाही ना. सारखे नसतात. का सारखे नाही? आई बाप तर तेच आहे, सारखे का नाही? काय आता तीच जमीन ते सगळं मग सारखं का नाही? प्रारब्धाची गती आधी म्हणलं ना महाराजांनी. अशा प्रकारे या देवाच्या विभूती प्रारब्ध गतीने भिन्न भिन्न आहेत. त्याच्या कारखान्यात माल हा एक नाहीच. एका सारखा एक माणूस दाखवून द्या. नाही ना. दिसायला जरी सारखा असला पण स्वभाव सारखा नसतो. जुळे जरी असले तरी फरक असतो त्याच्यामध्ये. म्हणजे प्रारब्ध भिन्न आहे ना. कित्येक माणसाची बोलणी कडू. कडू म्हणजे आता समजून घ्यायचं आपण नाही का. हृदय भेदक अशी कठीण असतात. हृदयाचा भेद करून टाकतात. तुकाराम महाराज म्हणतात सात्विक, राजस, तामस असे 3 प्रकारचे देवानच निर्माण केले ते आपला काय दोष आहे मग? आपला दोष म्हणजे आपलं प्रारब्ध आहे ते त्याच्यात. नाही का. आपलं मागचं जसं असं तसा पिंड तयार होतो ना. आपला जो पिंड तयार होतो ना आपलं सगळं आपल्या बरोबरच असतं. सिम कार्ड मध्ये सगळं भरेलच असतं आपली मेमरी. किती पुण्य किती पाप आहे काय कर्म आहे काय नाही सगळं नुसतं बटन दाबलं का सगळं ते सगळं पडद्यावर येते. तरी संत आपल्याला सांभाळून घेतात. जाऊ द्या बाबा नाही का. आपलं काय पुण्य पाहत नाही काय नाही, पाप पाहत नाही, कर्म पाहत नाही. माफ करून टाकायचे त्यांना. माफ करायची हे ना अधिकार आहे ना. म्हणून काही माणसांची बोलणी अमृतासारखी गोड. अशा प्रकारे देवाच्या विभूती प्रारब्ध गतीने भिन्न आहेत. कित्येक माणसाची बोलणी कडू, हृदय वेदयाची कठीण असतात. काही जाऊनच येतात. तुकाराम महाराज म्हणतात सात्विक, राजस, तामस असे 3 प्रकारचे जन देवाने निर्माण केले आहेत. वचन नाड न बोले ते मुखे खोड. दुजी वेगळे ते हित बोली आबोल आणि नीत अंधार प्रकाशी जाय दिवस पावे नाही. बीज पृथ्वीचे पोटी तुका म्हणे दावी दृष्टी. पुष्कळ बोलणाऱ्याला वाचाळ म्हणतात. न बोलणाऱ्याला मुखस्तंभ म्हणतात. समाज लय बडबड करतात लय वाचाळ येतो नाही. आणि जो काही बोलत नाही त्याला म्हणतो मुका आहे. म्हणून बोलणे आणि न बोलणे यावरून वेगळे जे स्वरूप बोधात बोलणे पाहता. स्वरूप बोधात बोलणे ते न बोलण्यासारखे आहे व त्यालाच नीती म्हणतात. या दोन्हीहून वेगळे होण्यातच हित आहे. म्हणजे बोलण्यामध्ये न बोलणे असावे. आता याचा अर्थ कसा घ्यायचा? ज्यावेळेस आपण विवेक राहीन आपल्याकडं नवीन आपणच बोधरूप होऊ. स्वरूप बोधात म्हणलं ना आपण बोधरूप होईल. मग बोलणं न बोलणं सारखंच आहे ना. मग कोण बोलतोय मग बोलविता त्याने वेगळाच आहे. मग त्याला नीती म्हणतात. नीती. मग आतून जे आत्मारामाच्या मुखातून ते काय नीतीच येईल ना.
स्वरूपबोधात म्हणलंय, जो स्वस्वरूपाला प्राप्त झालाय स्वरूपबोधामध्ये. ते म्हणले ना तुका म्हणे माझी कोणी वदविली वाणी. मग आतून कोण बोलतोय? पांडुरंगच बोलतो ना स्वरूपबोधातून. त्याला नीती म्हणतात. या दोहीन वेगळे होण्यात हित आहे. जे आलं तिथंच परत त्रिपुटी नष्ट होती. मग म्हणजे बोलण्यामध्ये न बोलणेच असावे. अंधकार प्रकाशात जातो. संध्याकाळचे समायला दिवस संपून रात्र येते. तुकाराम महाराज म्हणतात पृथ्वीच्या पोटात असणारे बीज भूमी वृक्षद्वारा प्रगट दाखवले. या अभंगातील बाकीच्या कडव्याच्या अर्थाचा संबंध ध्रुवपदाच्या अर्थाशी आहे. बोलणे आणि न बोलणे यावरून वेगळे जे स्वरूपबोधात बोलणे म्हणजे सगळ्याचा लक्ष्यार्थ ध्रुवपदामध्ये. स्वरूपबोध महत्वाचा आहे. आपलं नेमकं स्वरूप काय आहे हे काय आपल्याला माहिती नाही. हे माहिती आहे फक्त संतांना आणि शास्त्राला. हे फक्त ज्ञान आहे शास्त्राला आणि संताला. शास्त्र देवाला कळत नाही. अहितापासून काढीती हित देवनी वाढीती. शास्त्र काय हितच सांगत ना. अहित करू नका म्हणते. नाही श्रुती परोती माऊली जगा. आपली माऊली आहे ना. आणि संत तेच कार्य करतात. संत तेच कार्य करतात. आपल्याला स्वरूपाचा बोध करून देतात ना. बाबा रे तुला सगळं दुःख होण्याचं कारण स्वस्वरूपाचं अज्ञानी. तुला माहितीच नाही तू कोणी. तू सगळ्या जगाला ओळखीतो म्हणतोय मी नाही का. माझ्या लय ओळखी. अरे देश हिंडून आलो, सगळे तीर्थ हिंडून आलो. अरे सगळं करून आला पण तू तुला ओळखीत नाही तू नेमकं कोणी. तुझीच तुला ओळख नाही. तू जगाला काय ओळखीतो? ओळखीतो तर तू ह्या वरच्या अंगाने ओळखीतो देह संबंधाना. पण तुझी तुला ओळख करून देणारी फक्त संत आहे ना. स्वरूपाचा बोध करून देणारे. स्वरूपाचा बोध करून देणारे विश्वामध्ये संत कोणाला म्हणा हाच प्रश्न फार मोठा झाला आजच्या काळात. ज्यानं आपल्याला स्वस्वरूपाचा यथार्थ बोध करून दिला का बाबा रे तू हा देह नसून तू शिवस्वरूप आहेस. तू भगवंत स्वरूपी, अमृत स्वरूपी. नाही का? हा स्वरूपाचा बोध झाला काम झालं. काम झालं ना. मग तो जे बोलन ते शास्त्र. बोलला तरी न बोलल्यासारखंच. बोलण्यापासून तो वेगळा झाला ना. जे भावने राहिला आत्मज्ञान झालं. असं आहे त्या अभंगाचं मूळ ध्रुवपद. विचारा वाचून न पविजे समाधान. देह त्रिगुणाचा बांधा माझे नाही गुण सुद्धा. देवाचे चाळी देवा द्यावी जे जे घडे तुका म्हणे होते. बहु गोमटे उचिते. विचारा वाचून न पविजे समाधान. जगद्गुरु तुकोबारायांनी एक भाकीत केलंय. समाधान पाहिजे ना. समाधान हे देवदर्शनी आपण ऐकलं ते बरेच अभंगातून. समाधानी समाधी. ज्याला समाधान मिळालं
त्याला देव मिळाला. हम्म. तर ते विचारा वाचून मिळणार नाही म्हणजे. हा. आज विचार करीत नाही असं कोणी? विचार सगळेच करतात ना. हा. समाजाचं काही भेटत नाही. हम्म. काही काही विचार करून करून फार येडे झाले, विचार करीत नाही असं कोणी? हा, एखाद्याला झोपायच्या गोळ्या घ्यावा लागत का? झोप येत नाही म्हणून विचारामुळेच होतंय ना. हा. त्यांची काय परिस्थिती झाली, विचारच करते ते सारखे. हा. त्यांना शॉक द्यावा लागत त्यात. मेंटल हॉस्पिटलला न्यावं लागतात काही. काहींना नाही झोप आली तर पिऊन झोपावं लागत. हे काय आहे? विचार करीत नाही गे मग. पण हे सगळे आसार विचार आहे. इथं विचार शब्दाचा अर्थ हा सामान्य विचार नाही, सारासार विचार. म्हणजे विवेक, ज्ञान. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आत्मा व प्रपंच याविषयीच्या सत्य मिथ्या विचाराखेरीज समाधान कधी प्राप्त होणार नाही. आत्मा वेगळा आणि प्रपंच वेगळा. सत्य काय असत्य काय म्हणजे विवेकच आला ना. विचार म्हणजे विवेक. म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. विवेकावरी मग हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू. संसार पुरू पाहतच एका जोडीत काय मावलेनं सांगावं. एवढं संसार पूर कशाना का मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. हा, मग तोच विवेक असला म्हणले तर समाधान मिळतं ना. अरे विवेक संतांकडे दुकानात संतांकडे म्हणजे शेवटी तिकडच जावं लागत. पत्ता सांगितलाय ना तुम्हाला, विवेक पाहिजे ना. आता विवेक म्हणलं संतांकडे जावं लागेल, संत ते विवेक. मग विवेक काय करतो? पाणी वेगळं आणि दूध वेगळं करतो ना. आत्मनात्म विवेक म्हणतात त्याला. स्थिर निर्विवेका राजहंस काय करतो? पाणी वेगळं आणि दूध वेगळं करतो. तसं आत्मा वेगळा आणि हे बाकीची गोष्टी वेगळ्या. मग प्रपंच म्हणजे सगळंच आला ना, देहाधिक प्रपंच आला ना. सुट्ट करणं हे वेगळं वेगळं करणं आपल्याला माहितीच नाही वेगळं आहे म्हणून. आत्मा व प्रपंच यांच्या विषयीचा सत्य व मिथ्या विचाराखेरीज समाधान कधीच प्राप्त होणार नाही. म्हणजे ज्याच्या जीवनामध्ये विवेक नाही तो कधीच मुक्त होणार नाही, समाधान मिळणार नाही, सुखी होणार नाही, कायमचा सुखी नाही होणार. या बाकीच्या गोष्टींना सुखी होणं म्हणजे काय, अंगाला सूज आल्यासारखं होत. त्याला कायमचं समाधान प्राप्त करायचं त्याला विवेक लागेल. आणि विवेक आहे संतांकडं. विवेक म्हणजे ज्ञानाची, कारण ज्ञानाशिवाय फैसलाच होत नाही ना. शेवटी महावाक्याकडे जातं ते शेवटी परत. आत्मा व प्रपंच यांच्या विषयीचं सत्य मिथ्या. सत्य काय आहे? आत्मा सत्य आहे. आणि आत्मा सोडून सगळं काय आहे? जगत मिथ्या म्हणलं ना. ब्रह्म सत्य म्हणजे आत्माच. ब्रह्म म्हणजे आत्मा. ब्रह्म सत्य जगत मिथ्या. मिथ्या शब्दाचा अर्थ उपजेते नाशी.
हा त्याच्यामुळे सगळं चालत. आत्मा निर्माण झाला नाही, बाकीचं निर्माण झालंय. आणि जे निर्माण झालं ते नष्ट होणार आहे. हे ज्याला कळलं त्याला समाधान प्राप्त होईल म्हणजे. आणि हे ज्याला कळलं नाही त्याला समाधान प्राप्त होणार नाही. विचारा वाचून न पविजे समाधान, देह त्रिगुणाचा बांधा माझी नाही गुण सुद्धा. आता आपला जो देह आहे ना, रज तम सत्वाचा केवळ देह बनलाय. देहामध्ये सरळ गुण एकही नाही. तो काही एकाच गुणाचा बनलेला नाहीये. आपण म्हणतो सात्विकी म्हणजे 2 गुण नाही त्याच्यात, 2 कमी आहे आणि सत्वगुण जास्त आहे, म्हणून आपण बहुमत सत्वगुणाचं आहे ना. आणि एखादा म्हणतो लय तामसी, मग त्याच्यामध्ये सत्वगुण अजिबात नाही का, असतं पण कमी प्रमाणात असतं. रजोगुण कमी असतो आणि तमोगुण जास्त. प्रत्येकाचं शरीर हे 3 गुणांनाच बनलेलं असतं. पण एखाद्याच्या गुणामध्ये सत्वगुण जास्त असतो. 90% सत्वगुण, 80%, 10% दुसरा गुण असं धरायचं. एखाद्याच्या शरीरामध्ये डायरेक्ट 80% रजोगुण, 10% म्हणजे 3 भावाचं मिळून हे शरीर तयार झालेलं आहे. रजतम सत्वाचा केवळ देह बनलाय, देहामध्ये सरळ गुण एकही नाही. आता शेवटी मावले तर म्हणले त्रिगुण असणारच नाही का. हार्थ घ्यायचा आपण. मग जे जे काही म्हणून आपणास करायचे आहे ते सर्व देवाची इच्छेने करून देवास अर्पण करावे. आता असं आहे तसं आहे वाद नाही का. शरीर आहे तसं आहे, त्याला काय करणार आहे. आता पहिलं कारण आहे त्याला काय प्रारब्ध असेल काय. आता जसं आहे तसं आहे तसं देवाला शरण जायचं. किती सोपं आहे. मग जे जे काही म्हणून आपणास करायचे आहे ते सर्व देवाची इच्छेने करून देवासच अर्पण करायचं. हे देवाच्या भक्तीला लागलं का हे गुण कमी होतात. भक्तीची अशी शक्ती आहे, तमोगुण कमी होतो, रजोगुण कमी होतो आणि मग तो सत्वगुणात येतो. मग सत्वगुणात सगळंच येतं नाही का. सत्वगुणामध्ये ज्ञान आहे, शांती आहे, समाधान आहे. ते हा उपाय आहे ना त्याला. सत्वगुण नाही मग रडत बसायचं असं नाही. वाले काय सत्वगुणी थोडाच होता. नाही ना. अजमेळ काय सत्वगुणी थोडाच होता. परंतु भक्तीना अनपात्र असं कोणी असतील आतापर्यंत, जेवढे असतील तेवढे. परंतु ते परमार्थाला लागल्यानंतर भगवान परमात्मा कृपा करतो. म्हणून जे जे काही म्हणून आपणास करायचे आहे ते सर्व देवाच्या इच्छेने करून देवास अर्पण करावे नाही का. तुकाराम महाराज म्हणतात असे करणे योग्य असून फार चांगलं आहे. त्याच्यावर उपाय सांगितला एक. तुम्ही हे सगळं देवाला अर्पण करून टाका. काय तुम्ही ते नवे नवे तुका म्हणे घालू तयावरी भास वा संसार देवा. हा प्रपंच देवाचा म्हणून करायचा, संपला खेळ. किती सोपं आहे. महाराज म्हणते तुम्ही फक्त नाम घ्या. तुमचं सगळं पाहतो नाही का. आता किती महात्म्याने सोपं करून सांगितले. देहाचा गट हा प्रपंच आम्हाला अर्पण करून टाका म्हणजे नाही का. किती सोपं आहे. लय सोपं करून सांगतात, फक्त ऐकलं पाहिजे. सोपं आहे वर्मा. संतांनी सोपं वर्मा सांगितलं म्हणूनच जीवाचं बरं आहे. नाही तर काय जीवाला कळालं असं काय करावं आणि काय नाही. विचारा वाचून न पविजे समाधान,
विचार फार महत्वाचा आहे. सार विचार करावा नेहमी. हे भूतकाळ भविष्यकाळाच्या नादी लागू नये, वर्तमानात जगावं. भूतकाळाचा आणि भविष्यकाळाचा विचार करून काय उपयोग आहे का? नाही ना. वर्तमान काळात जगावं. आपलं चाललंय ना आयुष्य, ते कार्मिक लावावं. श्वास चाललाय ना, तो भगवंताच्या स्मरणात घालावा. मागची काळजी करून काही होत नाही, पुढची चिंता करून काही होत नसतं. आयुष्याचा नका करू नास आयुष्याच्या. अरे हे जे आयुष्य क्षणाला लगेच भूतकाळात जात आहे ना. तुम्ही ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्याने तुमच्या कॉलला होल्डवर ठेवला आहे. कृपया 8 वाजता सुरू केला आपण. गेले का नाही तो 8 आता भूतकाळात? काळ कसा खातो पावर आयुष्य. गेला ना भूतकाळात 1 तास. तो परमार्थात गेला हा विषय ठीक आहे, पण काळ कसा सरकतो पहा ना. म्हणून वर्तमान काळात राहिलं पाहिजे नेहमी. वर्तमान काळात जगता आलं पाहिजे आपल्याला. तो बी चालू वर्तमान काळ. त्याच्याने परत मग चालू भूतकाळ आणि चालू भविष्यकाळ आहे ना. बरंच अवघड आहे तसं गणित नाही का. चालू वर्तमान काळात आपल्याला जगता आलं पाहिजे चिंतनामध्ये सहज. म्हणून विचारा वाचून न पविजे समाधान, ते त्रिकोणाचा बांधा मागी नाही गुण सुद्धा. देवाची साडी देवा द्यावी जे जे घडी, तुका म्हणे होते बहु गोमते उचिते. पुंडलिकावर धारी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान जय.